हाय गाईज, चला आज मस्त सकाळ सकाळ ना कपाट साफ करायला घेतलेलं वनचं. आणि गरम तर एवढं होतं तर ना विचारू नका. मस्तपैकी कपाट वगैरे क्लीन करून घेतलं आणि पटकन मस्त आंघोळ करून घेतले. कारण गरमी तर तुम्ही बघूच शकता, उडी पडायला लागले ना विचारू नका. आणि मग वंशला पहिलं जेवायला दिलं मस्तपैकी आणि मी फ्रेश वगैरे होऊन आले छानपैकी. आणि घरातलं वगैरे कामं सगळे व्यवस्थित झालेले होते. आणि मस्तपैकी मग नंतरून आहे ना मंदिर आहे ना खूप घाण झालेलं माझं. आणि आहे ना मंदिरसुद्धा साफ करायचं होतं मला. म्हणून मी म्हटले चला दुपारी नाही संध्याकाळच्या वेळेस साफ करते म्हणून मस्त संध्याकाळच्या वेळेस आहे ना मस्त मंदिर वगैरे क्लीन करून घेतलं छानपैकी. आणि मस्त दिवाबत्ती वगैरे लावून घेतली. घरसुद्धा क्लीन करून घेतलं, मंदिरसुद्धा क्लीन करून घेतलं आणि मस्त दिवाबत्ती वगैरे लावून घेतली. आणि अजून काही कुठे आला नव्हता, तेच ते वनचे पप्पा आले नव्हते म्हणून मस्त दिवाबत्ती वगैरे लावून घेतली. आणि खरंच मंदिरात दिवा लावल्यावर वेगळंच काय वाटतं घरात वातावरण. आणि असंच नेहमी राहावं पण, कारण मन एकदम शांत असतं आपलं. आणि गेल्या व्हिडिओत तर तुम्हाला सांगितलेलंच की मी साड्या घेतल्यात लग्नासाठी, कारण माझ्या दिराचं लग्न आहे म्हणून 3 साड्या अशा घेतलेल्या मी छान. आणि त्याचे ब्लाऊज बघा ह्याच्यावरचे आहेत सगळे. आणि छानपैकी साड्या 3 घेतल्या मी, कारण आता पुढे काय छोटे मोठे फंक्शन असल्यावर सारखं घ्यायला होत नाही म्हणून मस्तपैकी 3 साड्या घेतल्या. आणि जे कलर नव्हते ना तेच मी कलर घेतलेत. त्याच्यासाठी ही लग्नासाठी साडी घेतली. कशी वाटते ती तुम्ही नक्की सांगा हां. आणि हे सुद्धा घेतले. तुम्हाला कशा वाटल्या माझ्या साड्या आणि माझी चॉईस कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट करून. आणि मस्तपैकी साडी वगैरे आणि मग काय रेडी होऊन फटाफट साडीवरचे ब्लाऊज शिवायला गेली. पण काय करणार, टेलरच गावाला गेले आणि राहिलेत काय 4 दिवस म्हणून आहे ना इकडे तिकडे खूप विचार करून टाकायला लागतं. कारण मग काय ब्लाऊजची वाट लावून ठेवतात. आणि मग काय एक चांगला देव माणूससारखा टेलर भेटला, त्याच्याकडे टाकून आले. आणि नंतर माझ्या दिराच्या आहे ना लग्नाची आहे ना ऑर्डर द्यायची आहे जेवणाची, म्हणून आहे ना आज आम्ही लोक सगळे. आणि हे जे ब्लू शर्ट घातलं आहे त्यांचंच लग्न आहे. मग आम्ही जेवणाची ऑर्डर द्यायला गेलो. आणि हो, आमच्या घरी कुठलाही फंक्शन असला ना नानास किचन म्हणून हॉटेल आहे ते तिथूनच येतं, आम्ही ऑर्डर तिथंच करतो. आणि त्यांचं जेवण खरंच खूप टेस्टी आहे. आता कोणाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की सांगा, कारण मी त्याचा ॲड्रेस देऊ शकते. आणि मस्त आम्ही ऑर्डर वगैरे दिली आणि वंची काय तिथे पण मस्ती त्याच्या मामाबरोबर. आणि चला मग काय आम्ही निघलो ना घरी यायला. चला आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.